जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या गौरव सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी आहे आपल्या शिवजन्मभूमीमध्ये, म्हणजे आपल्या जुन्नर नगरीमध्ये. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आपला शिवनेरी किल्ला आहे. आणि हे पहा, हे आहे आपल्या महाराजांचं स्मारक. ठीक आहे ना. हे या ठिकाणी माझी सह्यसखी ही मस्त अशी अजून तयार आहे जाण्यासाठी. कुठे जाणार आहात म्हणाल तर आपण जाणार आहोत आज किल्ले रायगडवरती. उद्या आपल्या श्री शंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तर त्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्या धाकल्या धनांना मुजरा करण्यासाठी आपल्या सर्वांना जायचं आहे. तर हे मागून पाहू शकता शिवजन्मभूमी जुन्नर असा एक मस्त असा फ्रेम तयार केलेला आहे. मित्रांनो, आपण जाणार आहोत रायगडवारीवरती. तर तुम्ही देखील या प्रवासामध्ये माझ्यासोबत येणार आहात. ठीक आहे ना. चला तर आपण भेटूया आपल्या दुर्ग प्रवासाला, शिवजन्मभूमी ते किल्ले रायगड. चला तर मित्रांनो, सुरुवात करू आपल्या दुर्ग प्रवासाला. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. हे पहा मित्रांनो, आपले सूर्यदेव देखील आपल्या धाकट्या धनांच्या म्हणजे आपल्या शंभू राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपल्यासोबत येत आहे. पुण्यातील या सुंदर मंदिराचे दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या पुढील प्रवासासाठी. रायगडला जाताना लागतो तो ताम्हिणी घाट. आणि ताम्हिणी घाटातून प्रवास करत असताना लागते ती रायगड जवळ येत असल्याची सावली. ताम्हिणी घाटातून थोडं पुढे आल्यावरती हॉटेल अन्नपूर्णा येथील गरमागरम मिसळ पाव खाण्याचा मोह मला तरी काय आवरला नाही. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पाचड येथील आपल्या जिजाऊ मासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, जय शिवराय. आता आपण मागच्या रोडने आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे या साईडने. ठीक आहे ना. हा जो सरळ रोड दिसतोय तुम्हाला, तो जातो हिरकणीवाडीमध्ये आणि रोपवेच्या मार्गाने तो गडावर जायला वाटतो. ठीक आहे. तर आपल्याला आता चित्त दरवाजाने वर जायचं आहे, या मार्गाने वर. ठीक आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आपण रायगडच्या पायथ्याला. ठीक आहे ना. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत आपल्या किल्ले श्रीमान रायगडावरती. आपण पाहू शकता माझ्या मागे टकमक तोफे. ठीक आहे ना. आणि ते आहे चित्त दरवाजा. ह्या वाटेनं आपण आता रायगडावरती जाणार आहोत. ठीक आहे. तिथून खाली निजामपूर कडे जाण्याची वाट आहे, पण आपल्याला आता रायगडावरती जायचं आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, जय शिवराय. भेटूया आता आपल्या रायगडवारीमध्ये. ठीक आहे. रायगडच्या तुम्हाला फोन केला ना. पहिली पायरीचं दर्शन घेऊन आपण आता रायगड चढायला सुरुवात केलेली आहे.
वारा आले म्हणजे असं गवत टाकलं ना वर उडत. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तर मित्रांनो, रायगडचा पायरी मार्ग चढून वर आल्यावरती आपल्याला गोमुखी आकाराचा महादरवाजा पाहायला मिळतो. या महादरवाज्यावरती आपण पाहू शकता आपल्या 2 शरभ शिल्प देखील पाहायला मिळतात. या रायगडच्या महानतेचे आणि ताकदीचे प्रतीक आहे. महादरवाजातून थोडं पुढे आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला अशा 2 तोफा पाहायला मिळतात. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त शिवशंभू प्रेमी या रायगडावरती येत आहे. तर मित्रांनो, आता आपण रायगडच्या ना एका पॉईंटवर आलो आहे, जिथं आपल्याला एक तलाव पाहायला मिळाले. बघा, हे आहे हत्ती तलाव. म्हणजे कदाचित हत्तीचा आकार एवढा असावा किंवा यामध्ये त्यावेळेस हत्ती दूत असावेत. ठीक आहे ना, हत्तींना आंघोळ घालण्याची जागा असावी. आणि यातला जो काय निघालेला खडक आहे तो गडाची तटबंदी बुरुज बांधण्यासाठी त्या दगडांचा वापर केला असावा. अजून इथे तर पाणी दिसतंय, पण पाणी का पिण्यायोग्य नाही येते. ठीक आहे, काही प्रमाणात अजूनही पाणी आहे. ठीक आहे, तर हा हत्ती तलाव. आपल्याला या मार्गाने वर जायचं आहे. तलाव संदर्भातली काही माहिती येते. चला वर भेटूया. तर 1 मिनिट. या ठिकाणी ना पाणी पिण्यासाठी जागा आहे. पिण्याचे पाणी वाटते तर टाकी असावी. पाहूया. दाखवतो 1 मिनिट. पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे तिथं. इथं घर आहे काही. तो वाजले जवळजवळ 6 आणि अंधार पडत चाललाय. आपल्याला पटपट जावं लागणार वर. मित्रांनो, इकडं आपल्या आई शिरकाई देवीचं मंदिर आहे वाटतं. पण पहिलं देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या आई शिरकाई देवीच्या मंदिराला सुंदर अशी सजावट करण्याचं काम चालू आहे. ठीक आहे, तर देवीचं दर्शन घेऊन आपण आता वर चालू आहे. भरपूर अशी गर्दी आहे गडावरती. आता ठिकठिकाणी लोक असे टेंट करून राहत आहेत.
बघा मित्रांनो, आपण होळीच्या माळावरती आता मस्त खूप भारी एनर्जी नाही तर हे बघा आपल्या महाराजांचं स्मारक आहे इथं. सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आपले मावळ्यांनी छान असं सिंहासन आणि महाराजांची मूर्ती कशी छान अशी सजवलेली आहे. आपण पाहू शकतो ठिकठिकाणी टेंट करून लोक राहत आहेत. आणि मला नाही वाटत आज कोणी आजच्या रात्री तरी कोणी झोपल रायगडावरती. माहोल जबरदस्त आहे ना. दूर तिकडं आपल्याला जगदीश्वर मंदिर पण दिसतंय. इकडे मागच्या साईडला बाजारपेठ आहे, तिकडं जाऊया आपण. आणि इथनं वर नगारखाना आणि आपला सदर आहे. या ठिकाणी आपल्या थोरल्या धन्यांचा आणि धाकल्या धन्यांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला ती जागा देखील वर आहे. आपण जाऊया थोड्या वेळात. हे पहा मस्त अशी तयारी चालू आहे. हॅलो गाईज, जय शिवराय गाईज. हाय तेजस, चल. जय शिवराय मित्रांनो. हे पहा आता आपण आलेलो आहे सदरेवरती. आता सजावटीचं काम चालू आहे. ओके, तर ते तुम्हाला नंतर दाखवल सगळं सजावट वगैरे सगळी झाली का तुम्हाला सगळं दाखवण्यात येईल. प्रॉपर दाखवणार आपण. नियोजन लावून आहे सगळं काही एकदम जोमामध्ये. हे बघा माझा नगारखाना आहे. आज आहे 15 जानेवारी आणि संध्याकाळचे वाजले 7. ग्रुप तिथे थांबले. ठीक आहे. आपल्या राजांच्या सिंहासनाच्या सजावटीचं मागं काम चालू आहे. ठीक आहे, ग्रुप तिथे थांबले. सगळं दाखवणार, टेन्शन घेऊ नका. हे बघा मस्त आहे की मावळ्यांना मंडपाची पण व्यवस्था केलेली आहे याच ठिकाणी. आता उद्याच्या दिवशी आपला शंभूराजाभिषेक सोहळा पार पाडणार. आणि प्रथेप्रमाणे सर्वप्रथम शाहिरी डफवादन आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव.
तुम्हाला शाहिरी मुद्रा. या देशासाठी रणभूमीवर प्राणजयाने वाहिला आणि महाराष्ट्राच्या सूरगड्यानो तुम्हाला पाहिला. देशासाठी रणभूमीवर प्राणजयाने वाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. हे भरे कापरे शत्रू हादरे धाका से शिवरायाचा. भरे कापरे शत्रू हादरे धाका से शिवरायाचा. दादा छत्रपती शिवाजी महाराज तरी कुणाला म्हणायचं. छ म्हणजे छातीत हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, ती म्हणजे तिन्ही जगतात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी तेज, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे या जनतेचा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी. शिवाजी महाराज. अंगात वाहणारं रक्त काय साधं नाही दादा. हे शंभू राजाचं रक्त आहे, हे शिवाजी राजाचं रक्त आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं रक्त आहे. हे रक्त या जिजामातेचं रक्त आहे. नव्हे तर स्वराज्यासाठी प्राण त्यागलेल्या प्रत्येक मावळ्याचं, बहिर्जी, तानाजी, यसाजी, येल्या माय ह्याचं रक्त आहे. आणि हे रक्त जर काही गोठून आलं तर त्यातून एकच आवाज येतो, हॅलो हॅलो. कापरे शत्रू हादरे धाका से शिवरायाचा. तसे समाजी वीर तानाजी, धनाजी आणि संताजी. त्या शूरवीरांनी नरवीरांनी, त्या शूरवीरांनी नरवीरांनी झेंडा के पार रोविला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. या देशासाठी रणभूमीवर प्राणजयाने वाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. या बाजूला, या मागच्या बाजूला. मला जरा रात्रीचं दिसत नाही, जरा ताट आजवर. त्रैलोक्याचं रूप झालं या दिसून. त्रैलोक्याचं रूप झालं या दिसून. माझं शंभूराज आलं तर पालखीत बसून. आणि आनंद का झाला. आणि शिवभक्त सार बघा आनंदात नाले. आवाज येत नाही मला, आवाज आल्याशिवाय कार्यक्रम नाही चालणार. सर्वांनी जोरात बोलायचं. शिवभक्त सार बघा आनंदात नाले. आणि सदरेवर माझं राज छत्रपती झालं. आणि सदरेवर शंभू बाळ छत्रपती झालं. बाबा अंगठीमध्ये खडा कसा दिसतो या
राज्याभिषेक सोहळा स्वराज्याचे धाकटे धनी म्हणून शाहीर कविराज आपल्या सुंदर गीतात सांगतात माझ्या राजाच्या या अंगठीमध्ये खडा कसा दिसतो या उठून स्वराज्य रक्षक इतक्या कमी वयात माझ्या शंभू बाळाने संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहावे आणि विद्या विशारद ही पदवी मिळवावी ही ख्याती माझ्या संभाजी राजाची आहे हे ज्ञान माझ्या संभाजी राजाचं आहे आणि तो इतिहास माझ्या त्या संभाजी राजाचा आहे आणि त्याचा हा राज्याभिषेक सोहळा आणि त्याच्या अंगठीचं वर्णन शाहीर करतात अंगठीमध्ये खडा कसा दिसतो माझं शंभूराज ह्या माझ्या राजाने धगधगता अंगार इतिहासामध्ये उत्पन्न केला आणि इतिहासाला जाग यावी असा इतिहास माझ्या संभाजी राजांनी केला आणि म्हणून त्याचा हा सोहळा माझ्या राजाचा आजचा हा सोहळा त्या सोहळ्यासाठी तुम्ही सगळे जन्मला आणि तो हा माझा कोण होता तर माझ्या शिवबाचा छावा होता शिवबाचा छावा ह्या छाव्याचं वर्णन करतात अंगठीमध्ये खडा दिसतो या उठून. हे बघा राजा आलं माझं सिंहाच्या संगती एक छावाला एक वाघाच्या संगती एक छावाला सारा रायगड माझा आनंदात नाला या राजधानीवरती भगवती शान आहे भगवती शान आहे रायगड किल्ला महाराज रायगड किल्ला महाराज ही माती काय येण्या गव्हाण्याची माती नव्ह काय वर्ण मी राजाची कीर्ती धन्य रायगडाची माती शिवरायाचा मावळार मायाचा मावळा रे हर हर महादेव बोला शिवरायाचा मावळा रे हर हर महादेव बोला शिवरायाचा मावळा रे हर हर महादेव बोला फक्त तुमच्यासाठी एक शेवटचं एक गीत आणि मला हलगी वाजती शंभू झालं छत्रपती
भात आहे, खीर आहे, मस्त. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजची ही रात्र श्री जगदीश्वरांच्या कुशीमध्ये विसावणार आहे. आपण लवकरच भेटूयात उद्या आपल्या धाकल्या धन्यांच्या म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.